नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण वेणीचे मोत्याचे कव्हर कसे बनवायचे त्याची सुरुवात केली. त्याच्यामधला एक भाग आपण काल शिकलेलो आहे. हे पहा, हा भाग आपण काल बनवला. आता आपल्याला ह्याचे 4 भाग बनवून ते कसे जॉईन करायचे ते शिकायचे आहे. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. साहित्य तेच आहे: पांढरे मोती, रंगीत मोती. रंगीत मोती मी 2 कलरचे घेतलेले आहे. हे तिघही 6 नंबरचे मोती आहे आणि खाली लटकन लावण्याकरता मी हे रंगीत 2 कलरचे मोती घेतलेले आहे. हे 8 नंबरचे मोती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे मोठे टाकण्याकरता मी हे 3 प्रकारचे मोती घेतलेले आहे. हे 4 नंबरचे मोती आहे. एक गोल्डन, एक रेड आणि एक ग्रीन, असे हे 3 प्रकारचे मोती मी 4 नंबरचे इथे घेतलेले आहे. हा हुक घेतलेला आहे. धागा कापण्याकरता कात्री आणि सुई घेतलेली आहे. तर मग आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करूया. हे पहा, हा भाग आपण काल केलेला आहे. आता आपल्याला परत हा दुसरा भाग, हे 2 भाग आपण केलेले आहे काल. आता आपल्याला तिसरा भाग करायचा आहे. त्याच्याकरता आपण काय करणार आहे, धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले पहा. एक रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. मी इथे लाल कलर घेतलेला आहे. आणि आता परत 6 पांढरे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 6 मोती आपण पांढरे ओवून घेतलेले आहे. आता काय करायचं आपल्याला, हा जो आपण कालचा एक भाग केलेला आहे आणि आता आपण हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. तर आपण हे जे वरती एक रंगीत मोती लाल, त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढली होती. नंतर हा एक हिरवा मोती, असे आपण साईडचे दोघी साईडचे हिरवे मोती आपण काल सोडलेले आहेत. आता आपल्याला हा जो एक हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा. हे असं आपल्याला हे भाग जॉईन करायचे आहे. आता इथे आपल्याला परत 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. परत 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो एक रंगीत मोती आहे हिरवा, त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला 6 पांढरे मोती घ्यायचे.
हे 6 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत एक हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. एक लाल मोती टाकला, ह्या हिरव्या मोत्यातलं सुई बाहेर काढली, एक लाल मोती ओवून घेतला. परत आता आपण 6 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हा जो एक हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत पांढरे 6 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे. हे 6 मोती ओवून घेतले. एक लाल मोती आपल्याला घ्यायचा आहे. परत 6 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला परत इथे असे लटकन करायचे आहे. त्याच्याकरता आता आपण एक लाल मोती धाग्यात ओवून घेऊ, एक हिरवा, 2 गोल्डन, परत एक लाल आणि त्याच्या खाली एक हिरवा, 8 नंबरचा मोती. असे आपण 3 आणि 2 5 आणि त्याच्या खाली परत आपण एक लाल मोती ओवून घेणार आहे. हे आपले खालचे लटकन पूर्ण झाले पहा. ही आपली इथे तिसरी लाईन झालेली आहे. आता हा जो रंगीत मोती आहे त्याच्यावरचा हा जो 8 नंबरचा मोती आहे, हे जे वरचे सगळे मोती आहेत त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ. हे 4 नंबरचे मोती आपण ओवलेले आहे त्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढू वरच्या दिशेने. आणि नंतर आपण हे जे 6 पांढरे मोती ओवले त्याच्यातले हे जे 2 पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा आपला इथे तिसरा भाग तयार झाला पहा. मोती मागे सरकवून घ्यायचे आहे, धागा ओढून घ्यायचा. आता इथे आपल्याला गाठ पाडायची आहे. हीच पद्धत आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे. इथे मी आता गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, आता इथे आपले हे असे भाग तयार झालेले आहे. 1 2 3 4 5 हे 5 भाग आपले इथे तयार झाले आहे. आता आपल्याला 6वी लाईन बनवायची ह्याच्यामध्ये. ह्या 5 लाईनी आपल्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपल्याला इथे 6वी लाईन करायची आहे. तर आता आपण ह्या दोऱ्यातनं ह्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण 5 लाईनी तयार केलेल्या आहे, 6वी लाईन आपल्याला बनवायची. आता आपण धाग्यामध्ये हे पहा 1 2 3 4 5 ह्या 5 लाईनी आपल्या इथे आहे. आणि इथून आपण हे
ह्या लाल मोत्यातून सुई काढली, ह्या लाल मोत्यातून सुई काढली, इकडच्या लाल मोत्यातून सुई आपण काढलेली नाही. तर इकडचा लाल मोती, इकडचा हिरवा मोती, 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 अशी आपल्याला थेट लटकनपर्यंत सुई सहा सहा मोणी येऊन बाहेर काढायची आहे. एकदा इकडून बाहेर काढायची, एकदा इकडून बाहेर काढायची. त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण 6 पांढरे मोती ओवले, ह्याच्यामध्ये आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही करून पहा आणि वेगवेगळ्या कलरमध्ये केले तरी छान दिसते. मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा हे कव्हर केलेलं आहे आणि आता 6 नंबरच्या मोत्यात मी करते आहे. हे 4 मोती आपण पांढरे ओवून घेतले, परत 4 ओवून घ्यायचे आहे. आता फक्त आपल्याला पांढरेच मोती लागणार आहे. हे पहा, हे असे आपण धाग्यामध्ये 8 मोती ओवून घेतले. आता हा जो ह्या लाईनचा लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. आता इथे आपल्याला परत 8 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. हे 8 पांढरे मोती ओवून घेतले. सुरुवातीला आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण हा जो इकडचा हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. आता आपल्याला इकडच्या लाईनमधला 5 नंबरच्या लाईनमधला हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता आपण परत 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. लग्न कार्यामध्ये आपल्याला वेणी करता हे खूप छान वेणीला लावलेलं दिसतं. हे पहा, आता आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. आता परत आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे. आता आपण ह्या लाईनमधला सुरुवातीच्या लाईनमधला हा जो रंगीत हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. एकदा ह्या फर्स्ट लाईनमधला रंगीत मोती आणि 5व्या लाईनमधला एक रंगीत मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपण 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 8 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या साईडचा हा एक लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत 8 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 8 मोती ओवून घेतले आणि इकडच्या साईडचा हा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. अशा प्रकारे आपलं सुंदर असं वेणीचं मोत्याचं
कव्हर इथे होत आलेलं आहे वेणीला लावण्याकरता. आता आपण ह्या लाईनमधला हा हिरवा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर करू. त्याच्याकरता परत आपण 8 मोती पांढरे धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्ही करून पहा, कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला समजले की नाही आणि जमले की नाही करायला. हे 8 मोती ओवून घेतले आणि इकडच्या साईडचा हा लाल मोती ह्याच्यातून सुई एकदा इकडच्या साईडचा लाल मोती आपण एक लाल आणि एक हिरवा असे मोती सोडलेले. आता इकडच्या साईडचा आपण हिरवा मोती घेऊ. त्याच्याकरता परत आता आपण धाग्यामध्ये 8 पांढरे मोती ओवून घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्राईब आणि लाईक आमच्या उपयोगी खूप येतात. तर आठवण चॅनल पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि लाईक करा, शेअर करा. हे 8 मोती ओवून घेतले. आता ह्या साईडचा हा हिरवा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता पहा, आता आपण इकडनं सुई बाहेर काढली. आता हा शेवटचा आपला एक लाल मोती आणि एक हिरवा मोती राहिलेला आहे. त्याच्याकरता आपण परत 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 8 मोती ओवून घेतले. आता हा जो लाल मोती आहे ह्या 5व्या लाईनमधला ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपला हा शेवटचा एक हिरवा मोती राहिलेला आहे. त्याच्याकरता आपण परत 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 8 मोती ओवून घेतले आपण पहा. आणि आता हा जो आपला शेवटचा हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला लटकन बनवायचे आहे. त्याच्याकरता परत आपण 8 पांढरे मोती ओवून घेऊ. पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. इथे आपण सुरुवातीला लटकनला हिरवा, इथे लाल, इथे हिरवा, इथे लाल, परत इथे लाल घेतलेला आहेत. आता आपल्याला 4 नंबरचे मोती लागणार आहे. त्याच्याकरता मी इथे एक हिरवा मोती घेते पहा, एक लाल, 4 नंबरचे, 2 गोल्डन. अशा प्रकारे आपलं हे वेणीचं कव्हर आज इथे पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही अगदी नीट पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता परत आपण इथे एक लाल मोती घेऊ, कारण इथे आपल्याला मोठा हिरवा मोती घ्यायचा आहे 8 नंबरचा. त्याच्याकरता मी वरच्या साईडला 2 लाल मोती घेतलेले हे पहा. आता इथे आपण एक परत लाल मोती घेऊ आणि हा जो लाल मोती 4 नंबरचा तो सोडून द्यायचा आणि त्याच्यावरचा हा वरचा 8 नंबरचा मोती, वरच्या ह्या सगळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत हे वरचे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे हे पहा. आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता इथे आपल्याला गाठ पाडायची. इथे माझा धागा आता संपाला आलेला आहे. त्याच्याकरता मी इथल्या इथेच आता ही गाठ पाडून दाखवणार आहे. हे चार पंधे आहेत. 4 पंध्यांमधले हे 2 पंधे आणि हे 2 पंधे दोऱ्याचे असे हे 4 धागे आहे. ह्याचेच आपण आता इथे छोटीशी गाठ पाडून घेऊ. आणि अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं कव्हर आज पूर्ण झालेलं आहे. कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला समजले की नाही शिकवलेले आणि तुम्हाला आवडले की नाही शिकवलेले तेही मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा
इथे आपण गाठ पाडून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपले मोत्याचे कव्हर वेणीचे झालेले आहे पहा. वेणीचे कव्हर. हे दोन भाग असे आणि हे दोन भाग असे खाली येतात. हे असे आपले वेणीचे कव्हर इथे तयार झालेले आहे. सुरुवातीला 2-3 ताईंनी मी शॉर्ट टाकला होता, त्यांनी मला व्हिडिओची लिंक टाका, आम्हाला शिकवा म्हणून रिक्वेस्ट केली होती. माझ्याकडे मोती नव्हते पुरेसे. मी आता मोती आणून हे कव्हर शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास कॉमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.